शांत स्मरण जय जय गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति सब संतन की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि अबीर लावला लावायला सांग श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः श्री माता पिता नमः घाबरेपणी पंडू सुत वना माझी तियेसी शोधित परी कोठेची न होय प्राप्त झाला कांत सर्वांशी राम. श्रोतेजन हो, तुमच्या चरणी वंदन करून श्री सद्गुरू लक्ष्मणदास बाबा, श्री सद्गुरू नारायणदास बाबा यांच्या चरणी विनम्र होऊन आज कथाकथन हा विषय आपण घेताना स्वर्गारोहण पर्व की कारण कोणतं ते कारण लागतं. कथाकथन करताना कोणते कारण आणि दादाही जावं आपल्यातून, बरोबर की नाही. दादाही आपल्यातून जावं आणि सर्व परिवाराला दुःखाच्या थारोल्यात आपल्या टाकून जावं आणि त्यांच्या म्हणजे त्या परिवारावर काय बेतलं असेल ते प्रत्येकाचं दुःख माहिती आहे आणि त्याही आपल्यातून गेल्यानंतर आज आपण त्या परिवाराच्या प्रित्यर्थ आज आपण कथाकथनाविषयी स्वर्गारोहण पर्व हा ग्रंथ घेतल्यानंतर श्री संत नामदेव महाराजांनी आपल्यासाठी एक ठेवा दिला, अमूल्य असा ठेवा दिला आहे की कथाकथनाविषयी की आपल्याला त्या भक्तिमार्गाचा काहीतरी एक धागा कलावा यासाठी आपल्याला हा स्वर्गारोहण कथाकथन दिला. आणि त्याच्यानंतर कथा आपण ऐकत असताना की काल काय झालं की काल तालकेतून पांडवांना सोडलेले आहेत, त्यांना बंदी केलं होतं आणि त्यांना सोडलेलं आहेत. भगवंत श्रीकृष्ण गोपालकृष्ण ब्राह्मण वेशात येऊन तेथे पांडवांची बाजू मांडली आणि तिथे त्यांना सोडलेलं आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचा मार्गक्रमण करत असताना इथे महासती द्रौपदी काय केली, चुकलेली आहे. आणि महासती तिथे द्रौपदी रस्ता चुकल्यानंतर मग आता पुढे काय झालंय की पुढे काय चिंता काय झालं, घाबरे पण आणि पांडव काय झालेत मनातून घाबरलेत की आता काय, आता हिला कुठं शोधायची, कुठं या महासतीला शोधायची कुठे. आणि मग आता ते वनामध्ये शोधत असताना आता ती कुठे कुठे तिला शोधणार, अशा प्रकारे ती अशा ज्या घनदाट अरण्यामध्ये ती चुकलेली आहे. आणि मग हा कथाकथन आज इथपर्यंत आपण काल ऐकला, बरोबर की नाही. आणि मग चिंता वर्तली बंधूंशी तव धर्म म्हणे की तयांशी बारे तुम्ही द्रौपदीशी कोठे आज विसरले तीरा. अशा प्रकारे या भावंडांना काय मनातून पांडवांना चिंता लागली की आता द्रौपदी महासती कुठे चुकल्या. त्यावेळेला धर्मराजाने काय प्रश्न केलाय, अरे बाबा तुम्ही तिला तर कुठे विसरलात, कुठे म्हणजे आपण मागे पुढे चालत असताना तिला तुम्ही कुठे विसरलात, कुठे तिला मागे कुठे तुम्ही ठेवलात. अशा प्रकारे ते धर्मराजा आता या भावंडांना प्रश्न विचारत आहेत. जेव्हा संकट पडे आम्हाशी तेव्हा ती बोलावित कृष्णाशी नानाविध महाविघ्नाशी समूल नाश केला तिने. ज्या वेळेला मला सांगा की द्रौपदीची जर आपण ख्याती जर बघायला गेलो, त्या माऊलीचा जर आपण वृत्तांत ऐकायला गेलो तर इथे आता धर्मराजा बोलतात की ज्या ज्या वेळेला आपल्यावर प्रसंग पडले, ज्या ज्या वेळेला संकट पडले, त्या वेळेला माऊलीने काय केले, त्या मधुसूदनाला, त्या भगवंत श्रीकृष्णाला, ते गोपालकृष्णाला तिने आलवलं. आणि त्यावेळेला तिच्या ओढीने भगवंत प्रत्येक क्षणाला आपल्याला संकटातून वाचवत होती. अशी ही महासती द्रौपदी. आणि हे आपलं असं रत्न तुम्ही कुठे विसरलात, तिला तुम्ही कुठे वनामध्ये तिला सोडून आलात. अशा प्रकारे धर्मराजा प्रत्येकाचा धर्मराजा मनातून विचार करत आहेत आणि भावना सुद्धा बोलत आहे. असे हे आपले रत्न प्रत्येक क्षणाला या माऊलीने आपल्याला प्रसंगातून काढलं. आम्ही हरपिला पण तिने चिंतिला नारायण आपुली लाज राखून आम्हा पाचांशी
सोडविले आणि ज्या वेळेला कौरव पांडवांचा ज्या वेळेला संग्राम कशामुळे झालं की एक सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा दुर्योधन तयार नव्हता पांडवांना जागा देण्यासाठी. आणि एवढ्यासाठीच हा महाभारतीचा महासंग्राम झाला. आणि ज्या वेळेला कौरव पांडव ज्या वेळेला सभेमध्ये दूत खेळामध्ये जेव्हा या सर्व राज्य हरलं, सगळ्या गोष्टी हरल्यानंतर या महासती द्रौपदीला सुद्धा लावली. त्यावेळेला सुद्धा या भगवंतांनी काय केलं ज्या वेळेला पार्वतीला द्रौपदीला जेव्हा सभेमध्ये आणली त्यावेळेला तिच्या सभेमध्ये तिच्या साडीला हात घातला बरं. आणि दुर्योधन तिचा धीर तिला बोलते म्हणजे तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. त्यावेळेला सुद्धा या सतीने काय केलंय, भगवंत श्रीकृष्णाला तिने आलवलं. भगवंत श्रीकृष्ण आलवलं, हे द्वारकेच्या राणा आज मी संकटात आहे. आणि ज्या वेळेला या द्रौपदी सतीने आपल्या नवऱ्यांकडे पाहिलं, पतींकडे पाहिलं, त्यावेळेला पतीने काय केलं, शर्मेने माना खाली घातल्या होत्या. तेव्हा भीष्माचार्यांकडे गेली. भीष्माचार्यांना सुद्धा बोलली आता. तेव्हा भीष्माचार्य सुद्धा मान खालून खाली बसले होते. आणि ते सुद्धा खाली का भीष्माचार्य खाली बसले होते की भीष्माचार्य काय झालं होतं भीष्माच्या हातून की दुर्योधनाचं अन्न खात होतं. त्याच्यामुळे भीष्माचार्य सुद्धा द्रौपदीच्या साथ करायला आले नाही. भीष्माचार्य एक जरी वाक्य बोललं होतं, हे दुर्योधन थांब, तरी दुर्योधन थांबला असता. का ते वडील होते, बरोबर की नाही. पण त्यावेळेला यांचं सुद्धा काय चाललं नाही. आणि त्यावेळेला फक्त तिने एकच मधुसूदन आठवला, श्री गोपालकृष्णाला तिने आठवलं. आणि गोपालकृष्णाने पुरविली वस्त्रे सभे माझी. आणि तेवढ्यामध्ये त्या माऊलीची काय केले, लाज राखली. आणि अशा वेळेला अशी ही महासती द्रौपदी होती, असे हे आमचे महारत्न होतं. आणि असे हे रत्न आज काय केलंय, हरपलंय, आज जंगलामध्ये कुठेतरी चुकलंय. शुद्धेने पिडिलो वनवासी, ते स्थाली मागितली सूर्यासी, सत्त ढाळावयाले ऋषी, तिने ते वेळी आश्वासिले ज्या वेळेला आम्हाला आई म्हणजे कौरवाई नको ते ज्यांचा छल केला, ज्या वेळेला लाक्षागृहात सुद्धा यांना जाळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून सुद्धा भगवंतांनी सही सलामत सोडले. पण ज्या वेळेला त्याही वनामध्ये म्हणजे 12 वर्षाचा वनवास त्यांना आला. आणि 12 वर्ष वनवासाने 1 वर्ष अध्यास, त्यावेळेला सुद्धा वनवासामध्ये काय केलं, सुदेने व्यापले. म्हणजे यांना काय होतं की यांना जेवण नव्हता. आणि मग त्यावेळेला सुद्धा यांनी काय केलं, या सतीने काय केलं, सूर्याला आलवलं, सूर्यनारायणाला आलवलं. आणि सूर्यनारायणाने काय दिलं, एक थाली दिली. आणि त्या थालीमुळं म्हणजे ज्या वेळेला मनात इच्छा करत होते त्याप्रमाणे ते भोजन देत होते. म्हणजे एवढी ही महासती होती, एवढी म्हणजे आजपर्यंत महाभारत शेवटला युद्धरंजित क्रांती घडली श्रेयसाठी, पण वाचवलं पण श्रेयनी. भगवंतानी सुद्धा अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करावं, बरोबर की नाही. अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त, अर्जुनाला निषादयोग प्राप्त झाला. आणि त्यावेळेला अर्जुन बोलतोय की दादा, भगवंताला बोलते, अरे भगवंता, हा युद्ध करायला मला का सांगताय तुम्ही. आणि ज्या वेळेला रणांगणात अर्जुनाला उभा गेला त्यावेळेला अर्जुन बोलतोय, समोर नजर टाकून बघतोय तर समोर कोण दिसतात, मामे मेवणे गुरु बंधू कर्ण. बोलते भगवंता काय सांगतोस काय मला काय सांगतोस भगवंता, तू या सर्वांना मारण्यासाठी तू मला सांगतोस. हे मामे मेवणे बंधू गुरु यांचा ना कैसा न करू संवारू, कर्ण द्रोणू विरू कैसेनी मारावे भगवंता. त्यावेळेला भगवंत उत्तर करतात अर्जुनाला, अरे तारिता आणि मारिता मज वाचून कोण उद्धरिता. त्यावेळेला भगवंत बोलतात, अरे तारणारा सुद्धा कोण आहे, मीच आहे, मारणारा सुद्धा मीच आहे. आणि मग सर्व गोष्टीचा उद्धार करणारा सुद्धा कोण, मीच आहे. फक्त तू निमित्त अशी गा कारण, आता घेई बा धनुष्यबाण, करी समस्त क्षय कौरवांचा. आणि त्यावेळेला मला सांगा की कसे पांडव हे संत होते बघा. भगवंतानी सांगावं आणि आई ऐकावं, बरोबर की नाही. म्हणजे अर्जुनाला सुद्धा भगवंतानी प्रबोधन करावं की अर्जुना, मी सांगते तसं ऐक. आणि मग त्यावेळेला हा अर्जुनाचा पहिल्या अध्यायामध्ये याला योग झाला. म्हणजे नातेवाईकांमध्ये याला भ्रम निर्माण झाला, माया उत्पन्न झाली, मोह उत्पन्न झाला. हा मोह सुद्धा
काढला भगवंतानी आणि मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. अरे भगवंतानी विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणजे सांगितलं, म्हणजे एकच उक्ती सांगितली की तारिता आणि मारिता मज वाचून कोण उद्धरिता. आता इथे बघ आणि माझ्या स्वरूपाची ओळख कर. मी जिथे जलीस्थली काष्टी पाशाने मी भरलेला आहे आणि अशी भगवंतानी मी तिथे म्हणजे ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर भगवंतानी ही गीता सांगितली, भगवंतानी कृष्णाने ही अर्जुनाला गीता सांगितली, अशीच गोकुळात सुद्धा भगवंतानी रासक्रीडा करताना गवळीनं सुद्धा प्रेमगीता सांगितली. बरोबर की नाही. ज्यावेळेला भगवंत 8 वर्षाचा होता, भगवंत 8 वर्षाचा होता, त्यावेळेला आपण सहजगत्या भगवंताला नाव ठेवून जातो. बरोबर की नाही. आपण कधीतरी गाणं ऐकलं असाल, दे रे कान्हा चोली आणि लुगडी. बरोबर की नाही. मग त्यावेळेला आपण त्या भगवंताला नाव ठेवतोय की देवानी गवलनींची लुगडी पलवली. पण त्यावेळेला भगवंत किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा होता. बरोबर की त्याला कळत होतं का? निरागस होता. भगवंत निरागस होता. त्यावेळेला भगवंतानी त्या गोकुळात त्या वृंदावनामध्ये यांना प्रेमगीता सांगितली. आणि अशा प्रकारे भगवंताचं ह्या पांडवांवर प्रत्येक क्षणाला काय होतं? वरदास्त होता. आणि त्यावेळेला अशा अरण्यात सुद्धा म्हणजे ज्यावेळेला वनवासात सुद्धा काय ज्यावेळेला ना जेवणाचा आधार नव्हता, त्यावेळेला सुद्धा भगवंताच्या या द्रौपदीने काय केलंय की सूर्याच्या कृपेने जेवणाची थाली मागवली. म्हणजे एवढं या इथे आठवते धर्मराजा की एवढं कार्य या द्रौपदी महासतीचं आहे. बोला किती आठवतीचे गुण, काय एक न बोलवे वचन, सर्व निस्तारल तियेचेन, ते ऐशे रत्न हरविले द्रौपदी महासतीबद्दल जर बोलावं, जर सांगावं गेलं तर किती तिचं गुण किती आठवू. धर्मराजा स्वतः बोलते तिचं गुण मी किती आठवू की प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कुठल्याही प्रसंगाला या माऊलीने आम्हाला काय केलंय? सहकार्यच केलंय. बघा. धर्म मने सहदेवाशी, बातू प्रश्न पाहे द्रौपदीशी, तव तो पाहुनी ज्योतिषी, म्हणे द्रौपदी नेली ताळके तेरा. धर्मराजा काय बोलतोय? सहदेवाला सांगतात. सहदेव हा याच्यामध्ये काय होता? सहदेव हा भविष्य जाणणारा होता. आणि त्यावेळेला सहदेवाला सांगितलं की सहदेवा आता तू तरी पहा, तुझं काहीतरी भविष्य पुराण तुझं काढ बाहेर. आणि त्यावेळेला सहदेवाला माहीत होतं, पण सहदेव वाढले तर एक शास्त्रार्थ आहे की ज्या वेळेला प्रश्न विचारत नाही तिथपर्यंत त्याचा उत्तर द्यायचं नसतं. बरोबर की नाही. तो प्रश्नाचा उत्तर निरर्थक होता. आणि मग ज्या वेळेला धर्माही प्रश्न केला, अरे आता बाबा बघ कुठे आहे द्रौपदी. मग त्यावेळेला त्याने ते त्याचा सहदेवाने भविष्य काढला आणि सांगितलं की द्रौपदीला तालकेतू ह्या राक्षसाने नेलेली आहे, अशा प्रकारे सांगितलं. शुद्धी लागली पांडवांशी, मग धर्म म्हणे भीमाशी, झडकरी घेऊन ये द्रौपदीशी, न करी घात ताळकेताचा. अशा प्रकारे शुद्धी लागली. म्हणजे अशा प्रकारे आता इथे काय केलंय? इथे सहदेवानी द्रौपदीचा शोध सांगितलेला आहे की द्रौपदी मातेला कोणी नेलेली आहे? ताळकेतून. आणि तिचा शोध. आणि मग आता इथे धर्माने काय केलंय? हे भीमाला सांगितलंय की आता भीमा तुझा काम आहे हा की आता द्रौपदीला तू आता घेऊन ये. अशा प्रकारे जरी मारीशी ताळकेता लागून, तरी माते कुंतीची असे आण, ऐसे ऐकुनी भीमसेन गदा घेऊनी धावीन लारा. आणि मग इथे धर्माने काय केले? भीमाला आज्ञा केली, हे भीमसेना की तू आता तुझं काम आहे की तू आता द्रौपदीला घेऊन ये. पण तुला एक वचन सांगतोय, की तालकीच्या केसाला सुद्धा धक्का लागलं. आपण चाललोय कुठे? तीर्थयात्रेला. आता तीर्थयात्रेला जर आपल्या हातातून जर पाप घडले तर आपलं पाप कसं होईल? वज्रलेपावून होईल. आणि मग त्यावेळेला हा मोठा बंधू या नात्याने, वडील या नात्याने धर्मराजा सांगताय की हे भीमा तू जातोस, पण तालकेतूच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नाही. आणि असं जर तुम्ही केलास तर तुला कोणाची आज्ञा आहे? कुंती मातेची आज्ञा आहे. म्हणजे आईची तुला सेवा. आपण सुद्धा सहजगत्या आपल्या सुद्धा व्यवहारात बोलतो आईची शपथ सहजगत्या आपण घेतो. बाबाची शपथ कोण घेत नाही का? बाबा आजपर्यंत आपण बाबा चर्चेतच नाही कोणाच्या.
वडील हे कोणाच्या चर्चेतच नाही, पण वडील हा घराचा खांब आहे दादा, बरोबर आहे की नाही. एक जर खांब घराचा हल्ला तर घर पडतं, बरोबर आहे की नाही. पण ज्या वेळेला वडीलच घरातून निघून जातात त्यावेळेला त्यांची पोकली का तो कष्ट करत असतं, त्याचं आयुष्य हा नेहमी कष्टामध्ये असतं. आणि इथे धर्मराजा काय होते, आता हे पांडवांचे वडील भाऊ वडील बंधू होतं. आणि मग या धर्मराजाने इथे आज्ञा केली भीमाला की तुला आईची शपथ आहे, जर त्या तालुक्याला जर काय दगाफटका करशील तर. इकडे दैत्य म्हणे सैन्यासी, आगामी घेऊन आलो द्रौपदीसी, तरी पांडव आले धावण्यासी, तरी तुम्ही असावे सावध आणि मग धर्मराजा एवढा बोलल्यावर भीमसेनने काय केलंय, गदा घेतली आणि भीमसेन या तालुक्याच्या शोधात निघालेला आहे. आणि मग इकडे तालुकेतू काय सांगतोय, तालुकेतू काय सांगते सैन्याला, मी आता इथे द्रौपदीला घेऊन आलोय, पण आता इथे माझ्या मागं कोण येतील, हे शोधाला येतील, बरोबर की नाही. मग शोधाला आल्यानंतर त्यांना एकदा काय पुढे येऊन देऊ नका, अशा प्रकारे तालुकेतू या त्यांच्या सेवकांना सांगत आहे. ऐसे बोलोनिया तालुकेत गेला से स्वनगराप्रत, तव भीमसेने येऊनी धावत, हाक दिदली सिंहनादेरा. आणि मग असा तो त्याच्या सेवकांना तालुक्यातून आज्ञा केली की मी आता इथे पुढे जातोय, इथे त्याला तुम्ही जर कोण जर आला आडवाला तर त्याला तुम्ही आडवा. आणि असं बोलून आता इथे काय केलंय, इथे भीमसेन इथे भीम आधी आलेला आहे. आणि मग भीमाने काय केलंय, एखादी सिंहाची जशी गर्जना व्हावी तशी आरोळी केली आहे. आणि त्या आरोळीने काय झालं, जशी काय सिंहाची गर्जना याप्रमाणे भीमाने आवाज काढलेला. आणि मग पुढे काय झालंय, तेने कडाडिले सर्व आकाश, दचक पडला त्या दैत्यास, पळ सुटला नगरास्तास, म्हणती विघ्न उदेले हेरा. मग हा भीमाचा जो आवाज असा म्हणजे मोठा आवाज होता, जसं काय आकाशामध्ये म्हणजे गडगडाट व्हावा अशा प्रकारे आवाज होता. आणि तो आवाज ऐकल्यानंतर या सैन्याला काय झालंय की आता हा भीम आलाय, आता आपल्याला काय सोडणार. आणि या दैत्यानं काय केलंय, दचक पडला, ते मनातून घाबरलेत की आता आपला भीम काय सोडणार नाही. सकळ झाले क मेला, तव भीम तया मारित चालला, ते देखोनी दैत्य भार उठला, 7 अक्षोहिणी भीमावरी रा. आणि मग अशा प्रकारे मग भीमाने काय केलंय, पुढे जो सैन्य समोर येतोय त्याला भीम काय करतोय, मारत चाललाय. आणि असा करताना अनेक तिथे सैन्याचा काय आलाय, समूह निर्माण झाला. आणि मग समूह निर्माण झाला तर एवढे सैन्य, आणि इथे काय म्हणजे मला सांगा, एक आपण बोलूया 10 लोक आली आणि एकटा जर माणूस त्यांच्या पुढे चालत, आणि इथे 3 अक्षोहिणी सैन्य याच्या भीमाच्या अंगावर आहेत. आणि मग ते 3 अक्षोहिणी सैन्य आल्यानंतर मग भीम काय करतोय, आता इथे भीमाने त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केली. आणि मग प्रहार केल्यानंतर पुढे भीम एकला दैत्य बहुत, संग्राम होतसे अति अद्भुत, गदा भोवंडी कुंती सुत, आणि वार दैत्यावरी रा. भीम हा कसा होता, भीमसेन कसा होता, ताकदवान होता. आणि एवढं ताकदवान, आणि मग एकटा भीम आणि हे 3 अक्षोहिणी सैन्य आणि 7 अक्षोहिणी सैन्य या भीमावर आलेत. आणि मग भीम काय करतोय, गदेने काय करतोय, गदा असे भवंडी म्हणजे गदा गरगर फिरवते, आणि त्याच्याने काय करतोय, या सैन्याचा नाश करत चाललेला आहे. पुढे अत्यावेशानोनी गदा, महावीरांचा करी चेंदा, कित्येकांच्या मोडीनी पांदा, भूमीवरी पाडिले रा. मग आता भीमसेन काय झाला, अति जोश आला त्याला, काय अंगामध्ये वीरश्री भरली. आणि मग अत्यंत रागाने हा काय करतोय, गदा गरगर फिरवतोय आणि कोणाची डोकी फोडतोय, कोणाच्या मांडीवर लागलेला म्हणजे गदेचा जो प्रहार आहे तो एका गदेने त्यांचा काय करतोय, चेंदामदा करून टाकतोय. आणि अशा प्रकारे अत्यावेश हा भीमसेन इथे आलेला आहे. किती एकाची गदा प्रहारे, कृष्ण दंडवत फोडिली सिरे, एका मेदिनी एक सरे, आपटूनिया
मारिले म्हणजे आपण जसं मडकं घ्यावं आणि जमिनीवर आपटावं त्याप्रमाणे कुष्पांड म्हणजे त्याप्रमाणे यांची काय केली डोकी या दैत्यांची भीमाने काय केले जमिनीवर आपटून यांना मारलेले आहेत आणि फोडलेले आहेत आणि किती गाडा हातात म्हणजे जसा भेटत होता तसा गदेच्या प्रहाराने कोण हाताला लागला तर त्या हाताने आपटून त्यांना मारत होता. ऐसा देखुनी भीमाचा मार रणी दैत्यान धरवे धीर तीन अक्षोहिनी महासुर एकेली मारिले आणि मग हा भीमाची अफाट ताकद भीमाचा अफाट ताकदीच्या पुढे या दैत्यांचा काही निभाव चालत नाही आणि असं करताना आणि 3 अक्षोहिणी सैन्य भीमाच्या हातून मारले गेलेले आहेत. रणकंदन झाले थोर दैत्यांचा मोडला सैन्य भार शोणिताचा चालला पुर भयंकर ते समयी अशा प्रकारे रणकंद चालले थोर म्हणजे रणकंद म्हणजे अशा हा घनघोर एक प्रकारची काय झालेली आहे लढाई झाले आणि लढाईमध्ये अनेक दैत्य काय झाले मृत्युमुखी पडलेत आणि मग शोणिताचा म्हणजे रक्ताचे काय केले पूर म्हणजे पाठ वाहत आहेत अशा प्रकारे तिथली परिस्थिती झालेली आहे. ऐसे देखुनी दैत्य पळाले एक आडा माझी पडिले जीव घेऊनी एक गेले एक रिगाले गिरी कपाटी. मग आता भीमसेन हा एवढा प्रहार करतोय आणि भीमसेनाचा प्रहार यांना सहन होत नाही. मग आता कोण काय करतोय कोण पलतोय ज्याची वाट मिळेल तसा कोण आडामध्ये पडलाय कोण विहिरीमध्ये पडलाय कोण गिरिकापाठी पडलाय कोण दरीत पडलाय. प्रत्येकाचा हे दैत्य काय करायला लागले जीव वाजव काय भीमाच्या पुढं भीमाच्या ताकदीच्या पुढे यांचा काय निभाव लागत नाही आणि मग हे काय करतात की प्रत्येकाला जीव वाचवण्यासाठी यांना पलता भुई थोडी धरले आणि मग प्रत्येकाला जीव वाचवतोय कोण खड्ड्यात पडतोय कोण विहिरीत पडतोय कोण दरीत पडतोय. अशा प्रकारे त्या दैत्यांची भीमसेनाने दयनावस्था केलेली आहे. अकांत झाला नगरांत भीम क्रोधे असे धावत ते देखोनी तालकेतू पळत खांदे घेऊनी द्रौपदीशी. भीमसेनाने काय केलं एक प्रकार आता आकांत केलाय म्हणजे एक सर्वकडे हाहाकार केलाय आणि मग तो म्हणजे जिथे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर काय वीरश्री आली आणि म्हणजे त्याचा एकच उद्देश होता की कोणत्याही प्रकारे काय करायचं आहे द्रौपदी महासतीला वाचवायचे आणि मग हे तालकेतून पाहिलंय की आता आपल्या पाठीमागं कोण येतोय भीम येतोय आणि मग तालकेतून खांदी घेऊन त्या द्रौपदीला तो आता पलत चाललेला. मग पुढे काय झालंय तया देखोनी भीमसेन धावे हस्ती गदा घेऊन तव द्रौपदीशी मार्गी टाकून दैत्य पळाला तालकेतू. भीमानी पाहिलंय की द्रौपदीला घेऊन हा तालकेतू पळत आहे आणि मग भीमाने काय केलंय गदा हातामध्ये घेऊन अति आवेशाने भीम त्या तालकेतूच्या पाठी लागलेला आहे आणि पाठी लागल्यानंतर मग आता तालकेतूला समजलं आता मला का आता हा सोडणार नाही. मग तिथे काय केलं तालकेतूने तिथे आता द्रौपदी महासतीला तिथेच त्याने सोडले आणि तालकेतून पळून गेलेला आहे. धर्माची पाळली आन म्हणून दैत्यांचा राखीला प्राण मग द्रौपदी कारणे घेऊन आला भीम धर्मापाशी. आणि मग इथे काय झालंय की बघा एखाद्या वडिलांनी जर आपल्याला आज्ञा केली तर त्या मुलांनी मानलं पाहिजे आणि इथं आज्ञा कोणी केली धर्माने केली. कोणाला आज्ञा केली भावाला की काय सांगितलं की तालकेतूच्या केसाला सुद्धा धक्का लावायचा नाही. आणि मग इथे भावाची यांनी काय केले बंधूची काय केले त्यांनी हाण पाळली. त्या काय पाळली की शपथ कोणाची दिली होती आईची दिली होती बरोबर की नाही आईची शपथ दिली होती. म्हणजे बघा आईची शपथ दिल्यानंतर मी इथे भीमानी काय केलंय दादाची सुद्धा आज्ञा पाळली आणि दादाचा कुठे मान खाली होईल असं त्यांनी प्रकार केला नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं हे काही असंख्य दैत्य याच्यातून वाचलं. कशामुळं वाचलं या अनेक मुलं वाचलं. समोर आला त्यांचा चेंदामेंदा भीमानी केला आणि द्रौपदी महासतीला त्यांनी तिथून सोडवली. आणि पण त्याच्यामुळं काय झालंय दादांची शब्द होता की तालकेतूच्या केसाला सुद्धा धक्का लावायचा आहे आणि मग तिथे काय केलाय तालकेतू वाचलेला आहे आणि मग द्रौपदी महासती सुद्धा इथे वाचलेल्या घेऊन आलेल्या आहेत भीम. जे भेटी झाली बंधूंशी राया काय सांगू त्या सुखाशी पुढे कथा वर्तली कैसी ते सांगे नामा
विष्णुदास आणि मग ज्या वेळेला द्रौपदी महासतीला घेऊन आला भीम, आणि मग त्यावेळेला जर त्या भेटीचा जर वर्णन सांगायला गेलं, विष्णुदास नामा सांगतात की या भेटीचा जर वर्णन सांगायला म्हणजे काय सांगू काय वर्णन, की त्या बंधूंची जी भेट होती की ती मला इथे लेखणी सुद्धा माझी पूर्ण आलाय. अशा प्रकारे विष्णुदास नामाना सुद्धा आनंद झाला की त्या सुखाचा जर मी तुम्हाला काय सांगू, त्या सुखाची गणनी की त्या सुखाची गणता मला सांगता येत नाही, की ती परमानंद झाला की ह्या द्रौपदीसाठी याही किती दुःख केला, किती शोक केला, किती काळजी केली, बरोबर की नाही. मग ज्या वेळेला सभेमध्ये द्रौपदीचा एक तुम्हाला पुरावा सांगतोय, ज्या वेळेला सभेमध्ये एका बाजूला 78 माणसं जेवायला बसलीत आणि एका बाजूला 36 माणसं जेवायला बसलेत. सभेमध्ये जेवण वाढतंय द्रौपदी सती, आणि त्यावेळेला तिथे उन्मक नावाचा एक माणूस होता त्या सभेमध्ये. या 78 ज्या माणसामध्ये जे बसले होते त्यामध्ये उन्मक नावाचा एक माणूस होता. तो दुर्योधनाला बोलतोय, अरे आम्हाला लवकर जेवण वाढा. आणि जेवण कसला होता, तूप आणि ते जेवण एक महासती ही द्रौपदी जेवण तिथे वाढत होती. कोणाला? कौरवांना. आणि एका लाईनमध्ये पांडव बसलेत आणि एका लाईनमध्ये कौरव बसलेत आणि त्यामध्ये गुरुवर्य बसलेत, द्रोणाचार्य बसलेत. आणि ते जेवण वाढत असताना द्रौपदी महासती तिथे जेवण वाढत होती. आणि जेवण वाढताना नकळत तिच्या चोलीची गाठ सुटते. पूर्वी ज्या माणसं होती त्या चोली गाठीची चोली वापरायची. आता आपली बटणं आली, 2 गाठी असायची, एक वर एक खाली, आणि खालची गाठ सुटली. आणि त्यावेळेला उन्मक नावाचा माणूस दुर्योधनाला बोलते, बघा चोलीची गाठ सुटली. आणि तोच उन्मक कोणाला बोलतोय? शकुनी मामाला बोलतोय की मामा. आणि शकुनी कोणाला बोलतोय? दुर्योधनाला बोलतोय, अरे दुर्योधना बघ आनंद घे, मजा घे. आणि त्यावेळेला दुर्योधन हा दृष्ट नव्हता. दुर्योधन दृष्ट कशाने झाला? संगतीने झाला. लक्षात आला? संगतीने झाला. आणि मग त्यावेळेला दुर्योधन मध्ये, मामा तुम्ही असं काय बोलताय की भाच्याची पत्नी ही तुमची कोण झाली? मुलगी झाली. आणि त्यावेळेला शकुनी बोलते, अरे तुरी जर आता नातं जर ओळखायला लागला तर हे तुला राज्य भेटल, बरोबर की ना. पुढे जे आपलं षडयंत्र आहे ते तुला राज्य भेटेल काय? आणि मग त्यावेळेला पुन्हा मग बघा विचार माणसाचे बदलले. वाईटाच्या संगतीला गेलो की माणसाचे विचार वाईट येतात. आणि त्यावेळेला हा दुर्योधन मोठ्याने हाका मारतोय, वहिनी वाढा जेवण. आणि मग त्यावेळेला द्रौपदी मातेला चिंता पडली, आता जर मी यांना जेवण वाढायला, तूप वाढायला जर वाकले तर माझा इथं काय होईल? हे तर मूर्ख आहेत, हे जे 78 बसलेले आहेत ते मूर्ख आहेत. 8 जण बसले या लाईनला पांडव बनले, त्याच्यामध्ये 5 पांडव होते. पांडवाई सुद्धा मानाखाली घाला. धर्मराजाने पाहतोय आणि धर्मराजा बोलतोय द्रौपदी वाढ. आणि त्यावेळेला धर्मराजांच्या लक्षात आलं की द्रौपदीला काहीतरी अनर्थ झालाय, काहीतरी अघटित झालाय, म्हणून द्रौपदी अचंबलेली आहे आणि जेवण वाढत नाही. आणि त्यावेळेला हा दुर्योधन ओरडतोय, वाढ वहिनी जेवण वाढ मला. आणि मग सगळीकडे सभेमध्ये कल्लोळ झाला. म्हणजे मला सांगा की बघा नजरेचा माणसाचा खेळ आहे, बरोबर. स्त्री ही अनंत काळाची माता आहे, बरोबर की नाही. तिला जर आपण कुठल्या नजरेने जर पाहायला गेलो, सकाळी जर तिच्यावर लाडीवर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला भाकरी भाजून देते, त्यावेळेला ती कोण आपल्या, बरोबर. त्यावेळेला ती आपली कोण असते? ज्यावेळेला आपल्याबरोबर ती खेळते, स्त्री पत्नी आपल्याबरोबर खेळते, त्यावेळेला ती कोण असते? अनंत काळाची आपली बहीण असते. आणि एक क्षणापुरती आपल्या शय्येवर असते तेव्हाच ती आपली कोण असते? पत्नी असते. पण यांची नजर कशी होती दुष्टांची? आणि मग त्यावेळेला या माऊलीने काय केलंय? भगवंताला हाक मारली, हे भगवंता, हे कृष्णा, तू आता कुठे आहेस रे बाबा, की मला थोडंसं संकट आलंय. आणि मग त्यावेळेला भगवंत येतात आणि मग काय करतात? मी थोडक्यात सांगतोय की भगवंत येतात आणि काय करतात? त्या सतीच्या श्वासातून भगवंत हृदयात जातात तिच्या. आणि मग द्रौपदीला 2 हात तिला उत्पन्न करतात. आणि त्यावेळेला ती 2 हाताने मागची चोलीची गाड बांधते आणि 2 हाताने या दृष्टानं जेवण वाढते. म्हणजे अशी ही द्रौपदी सती होती, बरोबर की नाही. आणि मग पुढे जाऊन जर वळायला गेलो, मग त्यावेळेला उद्धवाला प्रश्न पडला. उद्धव बोलते, प्रत्येक टायमाला तू भगवंता द्रौपदी सतीलाच तू सगळ्या गोष्टींनी लेखतोस. प्रत्येक वेळेला द्रौपदीचाच विषय आहे. द्रौपदी सतीला तू प्रत्येक वेळेला तू पाहतोस. मग सुभद्रा कोण तुझी आहे? बहीणच आहे ना, बरोबर की नाही. सुभद्रा तुझी बहीणच आहे. मग त्यावेळेला भगवंत सांगतात, उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा,
सुभद्रा माझी बहीण आहे, सुभद्रा माझी बहीण आहे, पण तुला बघ एक क्षणात तुला पटवून देतो मी काय आहे ते. आणि मग भगवंत काय करतात, कुठेतरी जातात आणि आंबा घेतात एक आणि आंबा फळ कापतात, त्याच्या हातात बोट कापतात आणि पुढं बोट घेऊन धावत येतात आणि सुभद्राच्या जवळ जातात. ताई 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 माझ्या बोटाला कापलंय ग, बरोबर की नाही ताई ताई. आणि मग सुभद्रा काय करते, घरभर धावते चिंधी शोधण्यासाठी. असा करताना रक्त खाली पडतोय, जमिनीवर रक्त पडतोय आणि आता विचार करतोय की आता आपली ताई जी आहे. आणि उद्धव ही गंमत बघतोय भगवंताची, उद्धव भगवंताची गंमत बघतोय की ताई चिंधी शोधतोय आणि घरभर असे रक्ताचे थेंब पडलेले आहेत. आणि मग आता विचार करतोय भगवंत, आता मला आता अरे उद्धवा, सुभद्रा काय चिंधी शोधत नाही, मी पटकन द्रौपदी ताईकडे जाऊन येतो. आणि मग ज्या वेळेला द्रौपदीच्या इथे येतो, ताई नुसती हात मारल्यावर द्रौपदी, दादा तू हात का असा द्यायला आहेस, हातात तुझे रक्त पडतोय. आणि मग ती येते डाव्या हाताने भगवंताचा अंगठा पकडते आणि उजव्या हाताने काय करते, पदराला हात घालते आणि कोपराने पदर दाबते आणि फाडणार. तोच उद्धव बोलते, अगं ताई तू काय करते, उद्धव बोलते ताई तू काय करते, पदर सौभाग्यवती बाईने पदर फाडायचा नसता अंगावर, साडीचा पदर फाडायचा नसतो अंगावर. आणि त्यावेळेला श्रुतीला सुद्धा प्रश्न पडतोय, श्रुती सुद्धा विचारतोय, द्रौपदी तू अशी कशी करू शकतेस का, तू सौभाग्यवती बाईने पदर फाडायचं नसतं. आणि त्यावेळेला द्रौपदी सांगते, थोडक्यात सांगतो, आपल्याला वेळेचा बंधन आहे की त्यावेळेला सांगते, थोडक्यात सांगते, श्रुतीला सांगते, उद्धवाला सांगते, द्रौपदी सांगते की ज्याच्यामुळं माझा कपालाचा कुंकू जिवंत राहायचा आहे का नाही, हे जो ठेवणारा जो कोण आहे भगवंत श्रीकृष्ण आहे, बरोबर की नाही. ज्याच्या मनात जर आलं तर आता सुद्धा माझ्या कपालाचा कुंकू जाईल, मग त्याच्यासाठी मी चिंधी फाडते. लक्षात आला तुमच्या, म्हणजे उद्धवाला प्रश्न पडला होता, उद्धवाच्या प्रश्नाचा उत्तर सुद्धा द्रौपदीने दिलं की ज्या माझ्या कुंकवाचं जो रक्षण करतोय भगवंत आणि त्याचं बोट कापलंय आणि म्हणून मग त्याच्यासाठी मी पदर फाडलंय, मग माझा कुंकू वाचवायचा कोणाच्या हातात आहे, त्याच्याच आहे. लक्षात आला तुमच्या. इति श्री मन्मथ भारते स्वर्गपर्वकथा निरूपण नाम चतुर्थाध्याय. बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल पार्वती पते महादेव चिताकांत स्मरण जय जय गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.